मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील येवला इथं मात्र भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावरील प्रेमाचा अनोखा आविष्कार सादर केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येवला इथं भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या छायाचित्रासह देवा भाऊ हे नाव हातावर कायमस्वरूपी टॅटूच्या स्वरूपात गोंदवून शुभेच्छा दिल्या। या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास, स्नेह आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय। वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक आणि जनहिताचे कार्यक्रम होत असताना येवल्यातील या अनोख्या शुभेच्छांची विशेष चर्चा रंगली आहे। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ समदड्या तसेच युवा मोर्चा पदाधिकारी सर्व यांच्या सर्वांच्या आणि आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी हातावरती एक नवीन कल्पना केली का साहेबांनी खूप असे चांगले निर्णय झालेले आहे। तसेच की शेतकरी कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असो, समृद्धी महामार्ग असो, असे खूप असा चांगला निर्णय घेतला। असे लाडके देवा भाऊ त्याच्याच करून मी माझ्या हातावरती फडणवीस साहेबांचा टॅटू काढला। ते टॅटू काढताना मला 3-3.5 घंटे लागले, पण ही कल्पना काय आली का असे मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात एवढे मुख्यमंत्री होऊन गेले, पण देवा भाऊ सारखे पहिलेच मुख्यमंत्री मी असे बघितले। त्यांना या टॅटूच्या माध्यमातून मी खूप शुभेच्छा देत आहे। धन्यवाद। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपक आणखी तीव्र होताना दिसतायत। विरोधकांच्या टीकेनंतर आता भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांनी देखील विरोधी पक्षावर निशाणा साधलाय। मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते आणि मुंबई महानगरपालिकेतील गटनेते गणेश खणकर यांनी नीट पेपर लीक प्रकरणात केंद्र सरकारनं तातडीनं कारवाई करून आरोपींना अटक केली, तसंच विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा घेऊन निकालही जाहीर केलाय असं सांगितलंय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर हा काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर विरोधी पक्ष राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करत त्यांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिलं असतं तर पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांनी त्यांची साथ सोडली नसती असा टोला गणेश खणकर यांनी लगावलाय। त्यामुळे साहजिक आहे की विद्यार्थ्यांचा आंदोलन, त्यांचा आक्रोश, त्यांची संवेदना आणि हे जे झालेलं प्रकरण आहे ते दुर्दैवी आहे, पण त्याहीपेक्षा दुर्दैवी काय आहे तर आता जे होतं आहे जे राजकारण ते नीट परीक्षा पेपर लीक झालेल्या दुर्दैवी घटनेपेक्षा मोठा दुर्दैवी प्रकार आहे। आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या हे खरं म्हणजे विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यांच्या या आंदोलनावर प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसतोय। खरं म्हणजे काल राहुल गांधी विरोधी पक्षनेते हे विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतरला आहे, मग जंतर मंतरला न जाता प्रधानमंत्री निवासस्थान यांच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतात, हे तर फार बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। कारण प्रधानमंत्री आवास हा अतिशय हाय सिक्युरिटी झोन आहे आणि आपल्याला माहीत आहे की यापूर्वी आपल्या देशाने 2 प्रधानमंत्री गमावलेले आहेत आणि माझ्या माहितीनुसार 1984ला स्वर्गीय इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या, त्यावेळेस त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर हा SPG कायदा केला आणि त्यामुळे प्रधानमंत्री निवासस्थान हे किती सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय सिरियस सिक्युरिटी ब्रीच केलेला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी। कारण त्यांचा काय मनामध्ये होतं माहीत नाही, पण ते सगळ्यांना आवाहन करत होते इकडे या, इकडे या, इकडे या। आणि त्या ठिकाणी ठीक आहे त्यांचा स्वतःवर कंट्रोल आहे, त्यांच्या खासदारांवर असू शकतो, परंतु मॉब सायकोलॉजी आहे
त्याच्यामध्ये कोणाचं कंट्रोल राहणार? आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काही घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता का? अशा प्रकारची देखील शंका या ठिकाणी येते. कारण ते नेहमी आज आपण पाहतोय की बांगलादेशचं उदाहरण देतात, ते नेपाळचं उदाहरण देतात, ते श्रीलंकेचं उदाहरण देतात आणि तिकडे कसं जनता रस्त्यावर आली. म्हणजे या देशामध्ये पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येवला शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. वाढदिवसाचं औचित्य साधत कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, तर श्रमदानाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्पही व्यक्त केला. यावेळी शहरातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. तसंच स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी श्रमदान केलं. वाढदिवस केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजहिताचे उपक्रम राबवावेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलंय. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा युवा मोर्चातर्फे इथं वृक्षारोपण व श्रमदान हे 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलं आहे व त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम व बळकट व पूर्ण नागरिक चांगल्या बळकटीकडे आपला महाराष्ट्र चाललेला आहे. व काही दिवसांपूर्वीच आपण देवाभाऊंनी शब्द दिलेला होता की शेतकरी कर्जमाफी केली जाईल व आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये देवाभाऊंनी 2 लाख रुपयेपर्यंत शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. तसेच मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल, अटल सेतू, अशा अनेक विविध पद्धतीने चांगले कामं महाराष्ट्रात चालू आहेत.